तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयी संबंधित असणारे काही महत्त्वाचे मुद्दे। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। शैक्षणिक मानसशास्त्र 19व्या शतकाच्या प्रारंभी शिक्षकांनी अध्ययन मानसशास्त्राला धरून कसावे असा विचार फ्रोबेल हर्बर्ट पेस्टलॉजी यांनी मांडले। शिक्षणशास्त्रावर मानसशास्त्राचा प्रभाव पडल्यामुळे शैक्षणिक मानसशास्त्र हे उपयोजित शास्त्र बनले। शैक्षणिक मानसशास्त्राचा सर्वात वर्तन हा विषय असून अध्ययन हे केंद्रस्थानी आहे, तर अध्यापन प्रक्रिया ही शैक्षणिक मानसशास्त्राची मध्यवर्ती कल्पना आहे। वृत्ती आणि पॉवर यांच्या मतानुसार जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्त्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यास पात्र करते ते शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय। स्किनर यांच्या मते शैक्षणिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची अशी व्याख्या आहे की ज्या शाखेत अध्यापन आणि अध्ययनाचा अभ्यास केला जातो। त्यानंतर क्रोन याच्या मतानुसार व्यक्तीला जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत मिळणाऱ्या अध्ययन अनुभूतीचे वर्णन व स्पष्टीकरण ज्या शास्त्रात केले जाते ते शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय। मॅकफार्लँड यांच्या मतानुसार शैक्षणिक क्षेत्रातील कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी मानसशास्त्रीय तत्त्वांचा वापर करण्यावर भर दिला आहे। हा भर ज्या शास्त्रात दिला जातो ते शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र असे त्यांना सुचवायचे आहे। C.S. जड यांच्यानुसार जन्मावस्थेपासून ते थेट प्रौढावस्थेच्या व्यक्तीच्या जीवनकार्य विकासाच्या शास्त्रीय अभ्यासाची पद्धत म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय। शिकणाऱ्याच्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय। शिकविणाऱ्याच्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र। अध्ययन व अध्यापन प्रक्रियेचे मानसशास्त्राचा संबंध। शिक्षण ह्या शब्दाला एज्युकेशन हा शब्द वापरला जातो। लॅटिन भाषेत टू एज्युकेर म्हणजे टू लीड मार्गदर्शन करणे किंवा पुढे ढकलणे असा होय, किंवा जे आत लपलेले आहे किंवा दडलेले आहे ते बाहेर काढून त्यांचा विकास करणे असा आहे। तसेच शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होय। शिक्षणाच्या व्याख्या बघूया। उपनिषदानुसार सा विद्या सा विमुक्ती, विद्येशिवाय मुक्ती नाही। शंकराचार्य यांच्या मतानुसार आत्मसाक्षात्कार म्हणजे शिक्षण। स्वामी विवेकानंद यांच्या मते व्यक्तीचा सर्वांगीण विकास किंवा चारित्र्य निर्मिती म्हणजे शिक्षण। शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठायी अगोदरच विद्यमान असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार। रवींद्र टागोर म्हणतात साक्षात्कार म्हणजे शिक्षण। महात्मा गांधी यांच्या मतानुसार मन, बुद्धी आणि मनगट या 3Eचा विकास म्हणजे शिक्षण। त्यांनी 3Hचा विकास म्हणजे शिक्षण ही संकल्पना मांडली आहे। जॉन डू यांच्या मतानुसार जीवन म्हणजे शिक्षण। हर्बर्ट स्पेन्सर सर्वांग सुंदर जीवन जगण्याची तयारी म्हणजे शिक्षण। डॉक्टर राधाकृष्णन यांच्या मते शरीराला श्रमाकडे, बुद्धीला ज्ञानाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविते ते शिक्षण होय। आता आपण शिक्षणाचे प्रकार कोणते ते बघूया। शिक्षणाचे 3 प्रकार पडतात। पहिला आहे औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण आणि सहज शिक्षण। अनौपचारिक शिक्षणामध्ये शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यांचा समावेश होतो, तर अनौपचारिक शिक्षणामध्ये दूरस्थ शिक्षण, मुक्त विद्यापीठ, प्रौढ शिक्षण, रात्रशाळा या समाविष्ट असतात। सहज शिक्षणामध्ये कुटुंब, समाज, वृत्तपत्रे, चित्रपट, दूरदर्शन याचा समावेश हा सहज शिक्षणामध्ये केला जातो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।